प्रयागराजमधील महाकुंभ मेळा परिसरात दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली। शास्त्री पुलाजवळील सेक्टर 19 मधील गीता प्रेस कॅम्पमध्ये ही आग लागली। आगीत गीता प्रेसच्या 180 कॉटेज जळून खाक झाल्या। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्वयंपाक करताना सिलेंडरचा स्फोट झाला। यानंतर अनेक सिलेंडरचा स्फोट झाला। आग विझवण्यासाठी 12 अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या। अग्निशमन दलाने सुमारे तासभरात आग आटोक्यात आणली। आगीत 50 तंबू जळाले तर एका संन्याशाच्या 1 लाख रुपयांच्या नोटाही जळाल्या। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री योगींना फोन करून घटनेची संपूर्ण माहिती घेतली। आगीच्या घटनेच्या काही काळापूर्वी मुख्यमंत्री योगींनी हेलिकॉप्टरमधून कुंभमेळा परिसराची पाहणी केली होती।